द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। भिलवडी हे ऐतिहासिक कृष्णा घाटचं गाव, भेदीकार संभाजी अण्णांचं गाव, ऊस दराच्या आंदोलनाचं गाव, राष्ट्रगीताचं गाव आणि चितळेंच्या बाकरवडीचं गाव आणि महापुरात पोहणाऱ्या भिलवडीच्या धाडसी तरुणांचं देखील गाव। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मी आहे मोबाईल दे 15 8 ठेवते 17 18 19 20 21 24 25 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 44 45 46 49 50 51 55 57 58 येणारा बोलतो का? पलूस तालुक्यातील भिलवडी हे गाव कृष्णाकाठी वसलेलं गाव, त्यामुळं महापुराचा धोका प्रत्येक वर्षी ठरलेलाच। प्रत्येक वर्षी जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये कृष्णेचं पात्र अगदी तुडुंब भरलेलं असतं। भिलवडीचा कृष्णामाई जलतरण ग्रुप असा ग्रुप आहे की तो 12ही महिने सकाळी आंघोळीला नदीवर असतो। हा ग्रुप सुमारे 75 पेक्षा जास्त युवकांचा आहे। हसत खेळत मजेत पोहण्याचा ते आनंद लुटतात, पण जो नवशिका आहे त्याला सुद्धा शिकवत असतात। मोठ्यांपासून ते लहानग्यांपर्यंत आणि शेतकरी शेतमजूर ते डॉक्टर इंजिनियर शिक्षक यांच्यापर्यंत सगळेच दिलखुलास भिलवडीच्या ऐतिहासिक कृष्णा घाटाजवळील नदीपात्रात पोहण्याचा आनंद लुटत असतात। भिलवडीच्या कृष्णामाई जलतरण ग्रुपनं महापुरात पोहण्याची परंपरा गेल्या 17 वर्षांपासून अखंडित ठेवली। भिलवडीतील पट्टीचे पोहणारे येसुगडे सर, महेश शेटे, नागू वसुगडे, किरण पाटील, गजानन चौगुले, रणजित पाटील, नारायण तावदर यांच्या मार्गदर्शनाखाली तीर्थक्षेत्र औदुंबर इथं आज सकाळी 7:30 वाजता भिलवडीतील वारकरी संप्रदायामधील ज्येष्ठ व्यक्तिमत्व राजेंद्र आनंदराव पाटील यांच्या हस्ते कृष्णा नदीला श्रीफळ अर्पण करून कृष्णामाई जलतरण ग्रुपमधील 65 पेक्षा जास्त तरुणांनी औदुंबर कृष्णा घाटापासून पोहण्यास सुरुवात केली। यावेळी जलतरण स्पर्धेत नाव कमावलेली कुमारी श्रुती शशिकांत पाटील ही देखील या ग्रुपमध्ये आवर्जून सहभागी होती। आबाल वृद्धांना बरोबर घेऊन औदुंबर ते भिलवडी असा ट्रॅक पोहून भिलवडीकर अगदी व्यवस्थित कृष्णा घाटावर आले। सर्वांची काळजी घेण्यासाठी लाईफ जॅकेट तर होतेच, याचबरोबर नितीन गुरव देखील आपल्या बोटीसह सज्ज होते। यावेळी कृष्णामाई जलतरण ग्रुपचे मार्गदर्शक गजानन चौगुले यांनी सर्वांचे आभार मानलेत।
सालाबादप्रमाणे कृष्णामाई मित्र मंडळ भिलवडी यांच्यातर्फे आनंद पोहण्याचा हा उपक्रम आम्ही साजरा केलेला आहे। यामध्ये बालगोपाल लहान मुलांचे आकर्षक असे आम्ही नियोजन करून त्यांना औदुंबर ते भिलवडी हा प्रवास केलेला आहे। यामध्ये येसुगडे सर प्रामुख्याने जवळजवळ 70 ते 75 वयोगटामध्ये त्यांनीसुद्धा हा जवळजवळ 10व्या-15व्यांदा हा उपक्रम त्यांनीसुद्धा आमच्याबरोबर साजरा केला आणि भिलवडी ग्रामस्थांच्या वतीनं मी या सर्व ह्याचा आभार मानतो। आणि जनशक्ती न्यूज यांनी आम्हाला सालाबादप्रमाणे सुद्धा सहकार्य केलेलं आहे। त्यांनी प्रत्येक वेळेला आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे की तुम्ही हा कार्यक्रम साजरा करा, आम्ही इथं येतो आहे। तसं त्याप्रमाणे त्यांनी वेळात वेळ काढून पत्रकार इथं हजर राहिले, त्यांचं पण मंडळाच्या वतीनं मी आभार प्रदर्शन आभार मानतो। आणि त्यानंतर श्रुती पाटील आणि हे दोन मुली आणि हे श्रावणी येसुगडे यांनीसुद्धा यावेळेला दरवर्षीप्रमाणे भाग घेतला आणि त्याचा आनंद लुटला। आणि नितीन गुरव यांचेसुद्धा आभार मानतो, फोटोग्राफर यांचंसुद्धा आभार, श्रेयश कुलकर्णी यांचंसुद्धा आभार मानतो। दरवर्षीप्रमाणे त्यांनी पुढील वर्षीसुद्धा आम्हाला सहकार्य करावं एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, माझे नाव श्रुती शशिकांत पाटील। मी आज इथे गेले 3 ते 4 वर्षापासून मी या औदुंबर ते भिलवडी यामध्ये पोहण्याचा आनंद घेत आहे। त्यामध्ये मला खूप सारे असे मार्गदर्शन करणारे सर्व सहकारी जसं की आपले गजू काका, येसुगडे सर, नागनाथ भाऊ, पुन्हा इथं आपले टेलर काका यांच्या सगळ्यांची साथ असल्यामुळे मी 4 ते 5 वर्षापासून हे महापुरात पोहण्याचा आनंद घेत आहे। धन्यवाद। भिलवडीला महापूर पोहण्याची परंपरा ही खूप जुनी आहे। आम्ही आमच्या वडिलांपासून याचे बरेच किस्से ऐकत आलो आहोत। तीच परंपरा आम्ही चालू ठेवली आहे आणि आमची पुढचीही पिढी आम्ही तयार करत आहोत आणि अशीच महापूर पोहण्याची परंपरा आम्ही कायमच चालू ठेवू आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। थँक्यू।